श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच 16 मेला म्हणजे शनिवारी आलेली आहे शनी जयंती. ही शनी जयंती भगवान शनिदेवांच्या जन्माची तिथी मानली जाते. हिंदू पंचांगानुसार वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जात असते. शनिदेव हे सूर्यदेव आणि देवी छाया यांचे पुत्र आहेत. यम व यमुना ही त्यांची भावंडे आहेत. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा, उपवास आणि दान, मंत्रजप केल्याने शनिदोष, साडेसाती, आपल्या जीवनातील काही आर्थिक समस्या, अडचणी, अडथळे हे कमी होत असतात अशी देखील श्रद्धा आहे. म्हणूनच शनिदेव हे कर्मानुसार फळ देणारे आणि न्यायप्रिय देवता मानले जातात. त्यामुळे त्यांना कर्म फलदाता असे देखील म्हटले जाते. शनी हा सर्वात संत गतीने जाणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे. वैदिक शास्त्रात अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह असे सुद्धा म्हटले आहे. मग मकर आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. तर क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा असा हा शनी रंगाचा असून त्यांच्याकडे एकूण 9 वाहने आहेत. असे मानले जाते की जर एखाद्यावरती शनीची दृष्टी पडली तर सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा ती व्यक्ती अशुभ ठरते. परंतु शनिदेव हे प्रत्येकांचेच वाईट करतातच असे नाही. जर एखाद्या व्यक्तीला शनिदेवांची कृपा जर प्राप्त झाली तर तो व्यक्ती नक्कीच गरिबाचा राजा सुद्धा बनू शकतो. आणि म्हणूनच शनिदेव हे न्यायप्रिय देवता मानले जातात. त्यामुळे जो व्यक्ती चांगले कर्म करतो तर त्याच्या जीवनामध्ये शनी महाराज कधीही अडचणी, अडथळे, संकटे हे आणत नाही. परंतु जो व्यक्ती वाईट कर्म करतो किंवा चुकीची कामे करतो त्याला मात्र शनी महाराज सोडत देखील नाहीत. म्हणूनच मात्र शनिदेवाच्या रागाचा सामना जो आहे तर तो करावा लागतो. म्हणजेच त्याला शनीची जी साडेसाती आहे तर ती भोगावी लागत असते. तर अशा या शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काही कामं ही आवर्जून करायची आहेत. परंतु ही चुका ज्या आहेत तर त्या मात्र चुकून देखील आपल्याला करायच्या नाही. त्या आपल्याला आवर्जून कटाक्षाने टाळायच्या आहेत. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा. सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करू शकता. त्याचबरोबर शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण पूजा सुद्धा करू शकतो. तसेच शनी महाराजांना तेल अर्पण करू शकता. महिलांनी मात्र शनिदेवांच्या मूर्तीला स्पर्श करू नये. तेल जे आहे तर ते थेट वाहू नये. त्याचप्रमाणे दुरून दर्शन घ्यावं, म्हणजेच दूरदर्शन घ्यायचं आहे. अगदी शनी महाराजांच्या समोर उभे राहून महिलांनी दर्शन करू नये. दर्शन करत असताना बाजूला उभे राहून आपल्याला दर्शन करायचं असतं. असं म्हटलं जातं की शनिदेवांच्या अगदी समोर जर महिलांनी उभे राहून दर्शन केले तर आपल्याला काही त्रास होऊ शकतो. आपल्याला शनीच्या साडेसातीचा त्रास जो आहे तर तो देखील भोगावा लागू शकतो. त्यामुळे महिलांनी कृपा करून दुरूनच दर्शन जे आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी महिला शनी मंत्र जो आहे तर तो पठण करायचा आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करू शकता. त्याचप्रमाणे गोरगरिबांना अन्नदान देखील करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून पिंपळ वृक्षाला या दिवशी आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. गर्भवती महिलांनी, त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म आहे, त्यांना सुतक आहे, त्यांनी मात्र या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी पूजा करणं हे टाळायचं आहे. जयंतीच्या दिवशी आपण काय करावं तर शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करावं. शनी महाराजांच्या चरणावरती, मूर्तीवरती किंवा त्यांच्या त्या ठिकाणी जो दिवा असतो त्या ठिकाणी तेल आवर्जून अर्पण करायचं आहे. आता प्रत्येक शनी मंदिरामध्ये वेगवेगळे नियम असतात. काही ठिकाणी शनी मंदिरामध्ये आपल्याला डायरेक्ट शनीच्या चरणावरती किंवा मूर्तीवरती तेल जे आहे तर ते अर्पण करून देत नाहीत. मग अशा वेळेला आपण जे सोबत नेलेलं तेल आहे तर ते तेथील एखाद्या पुजारी काका असतात तर त्यांच्याकडे द्यायचं आहे. आणि शनी जयंतीच्या दिवशी रुईंच्या फुलाची माळ सुद्धा आपण शनी महाराजांना अर्पण करू शकता.
त्याचबरोबर हनुमानरायांना सुद्धा आपण रुईच्या फुलांची माळ या दिवशी आवर्जून अर्पण करावी. यंदा शनिवारी ही शनी जयंती आलेली आहे, त्यामुळे हनुमानरायांच्या पूजेला सुद्धा तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसेच या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये काळे तीळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते अर्पण करावे. गरीब गरजू व्यक्ती जे असतात तर त्यांना काही ना काही खाण्यासाठी या दिवशी आवर्जून द्यावं. त्याचबरोबर दान धर्म करायचा आहे. तसेच या दिवशी मोहरीच्या तेलाचं दान करणं हे अतिशय अत्यंत खूप शुभ मानले जाते. या दिवशी छत्री, चप्पल किंवा कपडे या गोष्टी आपण दान करू शकता. तसेच हनुमान चालीसा आपण या दिवशी पठण करायचे आहे. सुंदरकांड पठण करायचं आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा देखील जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला शनी मंदिरामध्ये काय करायचं आहे, तर शनी मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर मग घरीच आपल्याला या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे शनी चालीसाचं सुद्धा पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकम सुद्धा आपण या दिवशी 11 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर एका वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला चेहरा जो आहे ना तर तो बघायचा आहे आणि तेलासह ही वाटी जी आहे तर ती वाटी आपल्याला किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये तेल टाकलं असेल तर ते भांडं तुम्हाला दान करायचं आहे. ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. या दिवशी काळ्या रंगाचे साहित्य, काळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर त्या दान कराव्या. जसं की काळे तीळ आहेत, काळे उडीद आहेत, काळी चप्पल आहे, काळा बूट आहे किंवा छत्री आहे असेल किंवा काळी घोंगडी, अंगावरचं जे काय कांबळ असतं ना तर अशा वस्तू तुम्ही काळ्या रंगाच्या ज्या आहेत तर त्या शनी जयंतीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे सायंकाळच्या वेळेला जल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करून आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा आवर्जून करायच्या आहे. आता यामुळे शनी महाराजांची आपल्यावरती अखंड कृपा होते. आपल्याला जर 7.5चा त्रास असेल तर शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. यामुळे आपल्याला 7.5चा त्रास जो आहे तर तो कमी होत जातो आणि दुःखांपासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते. या दिवशी कावळ्याला किंवा एखाद्या पक्षाला आपल्याला चपाती जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. काळा कुत्रा असेल तर त्याला आपल्याला 1 चपाती खाऊ घालायची आहे. ही चपाती बनवत असताना मात्र आपल्याला त्या चपातीमध्ये थोडासा गूळ किंवा साखर घालून म्हणजेच गोड चपाती जी आहे तर ती बनवायची आहे आणि त्या चपातीला शक्य असेल तर थोडंसं अगदी हलकंसं 1 बोट आपल्याला मोहरीच्या तेलाचं लावायचं आहे आणि अशी ही चपाती कुत्र्याला खायला द्यायची आहे. त्याचबरोबर आपण कावळ्याला या दिवशी भात जो आहे तर तो सुद्धा खायला देऊ शकता. या दिवशी उडीद डाळीची खिचडी जर आपण खाल्ली तर शनीचा त्रास कमी होतो. त्यामुळे उडदाच्या डाळीची आपल्याला खिचडी बनवायची आहे आणि ती आपल्याला खायची आहे. या दिवशी काही गोष्टी मात्र कटाक्षाने टाळायच्या आहेत. कोणत्याही शुभ कार्याची या दिवशी सुरुवात करू नये. त्याचप्रमाणे दही, आंब्याचं लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ जे आहे तर ते या दिवशी आपल्याला खाणं टाळायचं आहे. नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा नवीन कपडे खरेदी करून ते परिधान करणं हे आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी नखे काढणं किंवा कटिंग करणं म्हणजे केस कापणं हे आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी केस धुवू नयेत, कारण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या घरांवरती वाईट परिणाम होत असतो. तसेच या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, मद्यपान वर्ज्य करायचं आहे आणि तामसिक अन्नपदार्थ जसे की कांदा, लसण, ज्याप्रमाणे डांगर, वांगी, मुळा, बीट आणि खास करून लाल रंगाच्या भाज्या आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायच्या नाही आणि खायच्या देखील नाही. कारण लाल रंग हा सूर्याचं प्रतीक आहे आणि सूर्य हा शनीचा विरोधक आहे. त्यामुळे लाल रंगाच्या भाज्या आपल्याला या दिवशी खायच्या नाहीये. या दिवशी कुणाचाही अपमान करू नये, कुणाचंही मन दुखेल असं बोलू नये, कुणालाही दुखू नये. त्याचबरोबर अन्नाचा अपमान करू नये. आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणे, कलह होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. दारामध्ये जर कुणी आलं तर त्याला आपल्याला परत तसंच पाठवायचं नाही रिकाम्या हाताने, तर त्याला काही ना काहीतरी आपल्याला थोडंसं खायला द्यायचं आहे. या छोट्या छोट्या चुका आपल्याला या दिवशी अजिबात देखील करायच्या नाही. या दिवशी आपण आपल्या राशीनुसार वस्तूंचं दान करू शकता.
राशीनुसार कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहे हे देखील समोर व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर बघा, पहिली रास म्हणजे मेष राशीसाठी आहे, ते म्हणजे काळे वस्त्र, रसाळ फळे. वृषभ राशीने दूध आणि पाणी दान करावं. त्याचप्रमाणे मिथुन राशीने काळे तीळ, कर्क राशीसाठी निळे वस्त्र, सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल वस्त्र किंवा स्टीलच्या वस्तूचं दान करावं. त्याचप्रमाणे कन्या राशीच्या व्यक्तींनी मोहरीचं तेल दान करावं. तुळ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी गोमातेची सेवा करावी, म्हणजेच गायीची सेवा करावी. गायीला घास जो आहे तर तो द्यावा आणि चप्पल दान करावी. वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनी जलदान म्हणजेच पाणीदान करावं. किंवा आता धनु राशीच्या व्यक्तींनी ब्लँकेट किंवा छत्री दान करावी. मकर राशीच्या व्यक्तींनी उडीद किंवा तीळ जे आहेत ना तर ते त्याचं दान करावं. कुंभ राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाचे कपडे किंवा मोहरीचं तेल दान करावं. मीन राशीच्या व्यक्तींनी फळे, तांदूळ, मिठाई तर या वस्तूंचे शनी जयंतीच्या दिवशी अवश्य दान करावे. अशा पद्धतीने आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी काही वस्तूंचं दान करायचं आहे. खास करून आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी जवळपास कुठे जर शनी महाराजांचं मंदिर असेल तर त्यांना आपल्याला नारळ फोडायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून कुठेतरी जवळपास जिथे कुठे मंदिर असेल तिथे मंदिरात जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि एक नारळ शनी महाराजांच्या चरणी आपल्याला वाढवायचं आहे, अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने शनी जयंतीच्या दिवशी होईल तेवढी शनी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण की जीवनामध्ये शनी साडेसातीचा त्रास जो आहे तर तो थोडा का होईना प्रत्येकाला असतो. म्हणूनच आपण जितकी शनी महाराजांसमोर नतमस्तक हो, जितके त्यांची सेवा करू, जितके शनी महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत, जे काही अडचणी अडथळे आहेत तर ते कमी होत असतात. कारण की अशा ज्या ठराविक तिथींवरती आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचं अगणित पुण्यफळ जे आहे आपल्याला तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणून आवर्जून या दिवशी सर्वांनी या सेवेचा, उपायांचा लाभ घ्यावा. YouTube परिवारांनी काळजी घ्यायची आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.